आणि पुढे जाऊया, कारण रायगडमधली अपडेट येते ना. शिवसेना क्रमांक 1चा पक्ष राहील असं म्हणतात मंत्री भरत गोगावले. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे नेमकं. शिवसेनेचे मंत्री आणि महाड पोलादपूर मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले आपल्यासोबत आहेत. शेठ, खरं तर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होतोय. निकालापूर्वी काय सांगाल, कशा पद्धतीनं विजयाचा विश्वास आहे? विजयाचा पूर्ण विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. कारण आम्ही केलेलं काम, केलेलं कार्य, लोकांना गेलेलं सामोरं आणि लोकांच्या अडीअडचणीला उभे राहिलेलं ह्या माध्यमातून आम्हाला पूर्ण खात्री आहे की जसं 4 वेळेला आम्हाला आमदारकीला लोकांनी विश्वासाने आमच्या पाठीवर उभे राहिले, तसे याही वेळेला पूर्ण उभे राहतील आणि सगळ्याशी निवडून येतील अशी मला खात्री आहे. साधारणतः ही जर लढाई आपण बघितलं तर महायुतीमधीलच घटक पक्षांमध्ये आपली ही लढाई आहे. भाजप आणि राष्ट्रवादी एकीकडे एकत्र लढते आणि शिवसेना त्यांच्या समोर उभी आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आहे. या संपूर्ण समीकरणामध्ये शिवसेना कशा पद्धतीने आघाडी? आम्हाला खात्री आहे की आम्ही तिन्ही आमदार आणि मधल्या काही सीट ह्या आम्ही पूर्ण ताकदीने लढलेलो आहोत. त्याच्यामुळे मला खात्री आहे की आम्ही ह्या याच्यामध्ये 1 नंबरचा पक्ष राहील शिवसेना, असं आम्हाला वाटतंय. आपले सुपुत्र विकास गोगावले देखील पहिलीच निवडणूक लढवता आहेत. कशा पद्धतीनं ही निवडणूक आहे, त्याच्यामध्ये या मतदारसंघामध्ये जनतेचा कौल कसा? अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि चांगल्या फरकाने विकासची सीट येईल अशा प्रकारची त्यांनी मेहनत घेतलेली आहे, काम केलेलं आहे. तिथले कार्यकर्ते, पदाधिकारी, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अदरवाईज इतर पक्षाच्याही लोकांनी त्याला हातून मदत केलेली आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे चांगल्या फरकाने ती सीट येईल. खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर कायम सत्तेत राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाची यंदा अस्तित्वाची लढाई आहे. शेतकरी कामगार पक्ष यंदा महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसोबत लढतोय. त्यामुळे आपण बघितलं तर महायुतीमध्ये देखील आपला आणि भाजप आणि राष्ट्रवादी बरोबरचा संघर्ष आहे. त्यामुळं जिल्ह्याचं अध्यक्षपद शिवसेनेकडे यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं आहे. परंतु आमचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. एक शेवटचा प्रश्न, रायगड जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना आहे ती 40 जागांवर लढतीये. किती जागांवर विजय होईल, काय सांगा? मी मगाही सांगितलं 1 नंबरचा पक्ष हा शिवसेना असेल याच्यामध्ये आणि सगळ्यात जास्त जागा हे आमच्या असतील. जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल? बघूया, तो आता वरचे श्रेष्ठ ठरवतील. आत्ताच नाही सांगू शकत. पहिलं समोर आलेलं ते पार पडू द्या, मग पुढचं बघूया. रायगड जिल्हा परिषदेचा निकाल काही तासांमध्ये सुरू होईल. मात्र त्या निकाल लागण्याच्या आधीच भरत गोगावलेंना पूर्ण विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये क्रमांक 1चा पक्ष हा शिवसेना असेल. त्यांचे पुत्र विकास गोगावले सुद्धा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेत. त्यामुळे वडील म्हणून, नेता म्हणून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.